नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही इथं कच्ची कैरी बघत असाल. उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला कच्ची कैरी किंवा पिकलेले आंबे वगैरे भरपूर भेटतात. त्यामुळं आपण नाही का कच्च्या कैरीपासून वगैरे बरेच असे पदार्थ बनवणार आहोत किंवा त्याच्या रेसिपी बघणार आहोत. आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा भात. तो कसा बनवायचा मी आज दाखवणार आहे. इथं मी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आणखीन काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सांगते मी. इथं मी भात शिजवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. इथं मी घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 सुक्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची 2-3 चिरलेली, कढीपत्त्याची पानं, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, उडीद डाळ घेतलेली आहे थोडीशी, आणि थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे. सोपी रेसिपी आहे, पण अतिशय चविष्ट असा कच्च्या कैरीचा भात आज आपण बघणार आहोत कसा बनवायचा ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ही कैरी जी आहे याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर ती खिसून घ्यायची आहे. तुमच्याकडे बटाटा वगैरे सोलायचं जर असेल त्याच्यावरून जे आपण साल काढतो त्याच्याने काढलं तरी चालेल किंवा चाकूने वगैरे काढली तरी चालेल. मी चाकूने याच्यावरची साल काढून घेते, कारण की या कैरीवरची साल थोडीशी जाडसर आहे. त्यामुळं आपण जे बटाट्याची साल काढण्यासाठी हे घेतो त्याच्याने याच्यावरची साल निघत नाही. त्यासाठी मी चाकूने कैरीवरची साल काढून घेते. हे बघा, कैरीची साल मी काढून घेतलेली आहे चाकूने. आता ही कैरी आपल्याला घ्यायची आहे किसून. मी इथं खिसणी घेतलेली आहे, त्या खिसणीने मी ही कैरी जी आहे ती खिसून घेते. आजचा आपल्याला जो कैरी भात बनवायचा आहे कच्च्या कैरीचा, त्याच्यासाठी मी वेगळा असं काही तांदूळ घेतलेले नाही. आम्ही घरी HMT तांदूळ वापरतो, त्याच तांदळापासून मी आजचा भात बनवते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बासमती राईस वगैरे बिर्याणीचं जे तांदूळ भेटतं त्याच्यापासून बनवला तरीसुद्धा चालेल, किंवा आपण रेग्युलर जो घरी भात वापरतो त्याच्याने जरी बनवला हा भात तरीसुद्धा छान लागतो. याच्यासाठी वेगळं काही तांदूळ आणावंच लागेल असं काही नाही. दोन कैऱ्या ज्या आपण घेतल्या होत्या त्या मी किसून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी टाकून घेणार आहे तेल. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि ते आपण सेपरेट काढून घेणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण बाकीचे कांदा वगैरे भाजतो त्यावेळेस शेंगदाणे खूप जास्त करपले जाणार नाहीत. त्यासाठी आपण सुरुवातीला शेंगदाणे तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी शेंगदाणे तेलामध्ये टाकून घेते. शेंगदाणे सुरुवातीला तळून घेतल्यामुळे काय होतं की नंतर खूप जास्त ते करपले जात नाही. त्यामुळे शेंगदाणे सुरुवातीला असे तळून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे, आणि ज्यावेळेस आपण नंतर भात वगैरे सगळं टाकल्यानंतर मिक्स करतोय त्यावेळेस हे वरून आपण शेंगदाणे टाकणार आहोत. बघा, शेंगदाण्याचा आवाज येतोय म्हणजे शेंगदाणे तळलेले आहेत. मी हे बाजूला काढून घेते. खूप जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर कडवटपणा लागतो खूप शेंगदाण्यांचा. सेपरेट काढून घेऊया आपण हे. शेंगदाणे आपण सुरुवातीला तळून घेतलेले आहेत आणि ते बाजूला ठेवलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. थोडीशी जास्त म्हणजे या चमच्याने 2 चमचे मोहरी मी टाकलेली आहे. म्हणजे या भातामध्ये मोहरी असं दिसायला सुद्धा छान दिसते जास्त टाकल्यामुळे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे.
अतिशय चविष्ट असा हा कच्च्या कैरीचा भात तयार होतो। तर तुम्ही सुद्धा नक्की म्हणजे याच वेळेस बनवून बघा, कारण की कैरी आपल्याला नंतर भेटत नाही, उन्हाळा सुरू आहे तोपर्यंतच बघा ट्राय करून। तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा। तर कांदा ऑप्शनल आहे, नाही टाकायचा, नाही टाकला तरी चालेल। हिरवी मिरची घेतलेली आहे, मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जर उभा कांदा चिरून टाकायचा असेल तसा टाकला तरी चालतो। तर कढीपत्ता सुद्धा मी टाकून घेते। कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क रंगावरती कांदा भाजायचा नाही, म्हणजे तो कच्चा पण नाही राहिला पाहिजे आणि खूप जास्त डार्क रंग पण येऊपर्यंत आपल्याला हा कांदा नाही भाजायचा। थोडासा मऊ होईपर्यंत आपण हा कांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत। तर कांदा मी बाजूला करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हरभरा डाळ। हरभरा डाळीमुळे आणि उडीद डाळीमुळे या भाताला छान अशी टेस्ट येते। तर ती हे बघा मी एका बाजूला अशी भाजून घेते, म्हणजे कांदा तर भाजतच राहतोय, सोबतच आपली ही डाळ जी आहे ती सुद्धा छान अशी भाजली जाते। आता मी टाकणार आहे उडीद डाळ। तर एका बाजूला ह्या डाळी सुद्धा मी छान अशा तेलामध्ये भाजून घेते। सुरुवातीला डाळी नाही टाकायच्या कधीच तेलामध्ये, कारण की त्या लगेच करपल्या जातात। त्यासाठी मी अशा पद्धतीनं ह्या डाळी भाजून घेते, म्हणजे त्या करपत सुद्धा नाहीत आणि सोबतच आपण ज्यावेळेस कांदा टोमॅटो टाकतोय किंवा कोणती पण रेसिपीमध्ये तर त्या भाजल्या जातील, यासाठी मी अशा पद्धतीने हे भाजून घेते। तर आता मी इथं 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत। तर आता मी हे सगळं एकत्रच मिक्स करून घेते आणि हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। दाल खिचडी मसाले भात वगैरे आपण नेहमी बनवतोच, पण अशा पद्धतीनं कच्च्या कैरीचा भात सुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे आजची। तर हे बघा कांदा सुद्धा छान असा भाजलेला आहे। तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आणि मी याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे लाल मिरची पूड टाकणार आहे मी, म्हणजे याने तिखट होत नाही भात, पण भाताला रंग छान येतो त्यासाठी। आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी। तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भात मी शिजवून घेतलेला आहे, जसं आपण नेहमी आपण खाण्यासाठी घरामध्ये बनवतो तशाच पद्धतीनं मीठ वगैरे टाकून भात शिजवून घेतलेला आहे सुरुवातीला। तर हे बघा हे सगळे मसाले टाकल्यानंतर हे व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत। भात शिजताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळं मीठ आपण नंतर टेस्ट करूनच टाकणार आहोत भाताची। तर हे बघा आता हा किसून घेतलेला जो आंबा आहे, म्हणजे कच्ची कैरी आहे, ती मी या मसाल्यामध्ये टाकून घेते आणि ही कैरी आपल्याला व्यवस्थित या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। लाल मिरची पूड ऑप्शनल आहे, नाही टाकायचं जर तुम्हाला तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडीशी टाकलेली आहे। तर हे बघा व्यवस्थित ही कैरी मी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। तर आता मी गॅस थोडासा बारीक करून घेते आणि ह्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे, झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक 3 ते 4 मिनिटं ही सुरुवातीला कैरी मी शिजवून घेणार आहे।
तर हे बघा मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि 3-4 मिनटे कैरी मी शिजवून घेणार आहे, पण मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. कैरी खालून नाहीतर लागण्याची शक्यता असते, त्यामुळं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आपल्याला या कैरीला. तर 3-4 मिनटे झाकण ठेवून ही कैरी मी छान अशी वाफेवरती शिजवून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकताय अतिशय छान असा वास घरभर येतोय. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जो आपण भात शिजवून घेतला होता तो. तर हे बघा मी सगळा भात कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तर हे बघा सुरुवातीला हा भात जो आहे तो मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे तळून घेतलेले शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि परत एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण भात शिजवताना टाकलं होतं, त्यामुळं सुरुवातीला या भाताची टेस्ट बघायची. थोडंसं जर कमी वाटत असेल तर अगदी थोडंसं टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. पण मी टेस्ट करून बघणार आहे सुरुवातीला आणि नंतरच याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे जर हवं असेल तर. छान असा घरभर वास सुटलेला आहे या भाताचा. किती छान दिसतोय हा कच्च्या कैरीचा भात, तुम्ही बघू शकताय. तर मी भात टेस्ट करून बघितला, थोडंसं मीठ मला टाकावं लागणार आहे भातामध्ये. तर हे बघा अगदी थोडंसं मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून हा भात आपल्याला 1-2-3 मिनिटे असाच वाफेवरती शिजू द्यायचा आहे. म्हणजे सगळे मसाले वगैरे किंवा कच्च्या कैरीचा जो फ्लेवर आहे तो या भातामध्ये छान असा उतरेल. तर हे बघा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे भात आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफेवरती हा भात. तर हे बघा तयार आहे अतिशय चविष्ट असा कच्च्या कैरीचा भात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कैरीचा भात एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपी पण तितक्याच चविष्ट अशा असणाऱ्या रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. चला तर मग कमेंट करून नक्की सांगा कसा झाला होता कैरीचा भात.